चालू कुस्तीनंतर महेंद्र गायकवाडच्या कुस्तीनंतर पुढची कुस्ती चालू होईल. पलीकडे निळ्या पट्टीमध्ये गदेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा महेंद्र गायकवाडनं ताबा मिळवत 2 गुणांची नोंद केलेली आहे. 0-2. 74 किलो माती विभाग माती आकडा क्रमांक 1 वरती आता चालू होणार आहे. सागर देवकाते विरुद्ध महेंद्र गायकवाड. एक तुल्यबळ लढत माती आखाड्यावर चालू आहे. आपल्या भरभक्कम ताकदीनं ज्याला बाहुबली नावानं संबोधलं जातं असा महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या 3ऱ्या फेरीमध्ये आक्रमक होतोय. खाली बसा, मधले खाली बसा. पत्रकार बंधू, सोशल मीडिया सगळ्यांच्या माहितीसाठी निष्क्रियता जाहीर होतीये. वारंवार कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंचानं पुणे जिल्ह्याचा सागर देवकाते याला निष्क्रियता जाहीर केली आहे. पहिलवान कुस्ती करा, गुण अर्जित करा. 2 गुणांची महेंद्रकडे आघाडी. गर्दनखेच चालू आहे. गुण मिळवण्याचा प्रयत्न सागरचा, परंतु आपल्या भरभक्कम ताकदीनं महेंद्रानं तो आव्हान मोडून काढलंय. टेक्निकल सुपरिटीमध्ये निष्क्रियता. 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. निर्धारित 30 सेकंदामध्ये गुण घ्या, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला गुण मिळेल. इब्राहिम पठाण छत्रपती संभाजीनगर लालपट्टी विजयी झालेला आहे. चला, सोहिल साधी आखाड्यावरची कुस्ती. सोहिल मोहिते ऐका. कोल्हापूर लालपट्टी. 1 मिनिट. रविराज हर्षवर्धन सदगीर लाल काशोम विरुद्ध वेताळ शेळके. निळा काशोम मॅटवर और शेर की काटे की टक्कर देखो. 92 किलो मधील डॉक्टर टीम पहिल्या फेरीतली शेवटची कुस्ती. डॉक्टर मात्याकडा 1 वर 2 वरती आता पडतो. साहिल मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रारंभ होतोय. रविराज निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये. यानंतर 74 किलो विभाग माती आकडा क्रमांक 1 वरती चालू होणार आहे. पहलवान मित्र नोंद घ्या. कृष्णा फुलारी नांदेड लालपट्टी, वैभव पैलवान परभणी निळीपट्टी, शिवराज गाडे सोलापूर लालपट्टी, गौरव करांडे सांगली निळीपट्टी, वैभव पैलवान कोल्हापूर लालपट्टी, तो पैलवान वाशिम वैभव निळीपट्टी. सगळे सन्माननीय अतिथी व्यासपीठावर जातील आणि मगच कुस्तीला प्रारंभ होईल. हो, तोपर्यंत चालू नाही होणार. अतिशय प्रेक्षणीय तुल्यबळ अटीतटीची लढत. जरी एकत्र सराव करत असले तरी आस आहे महाराष्ट्र केसरी किताबाची. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगून हर्षवर्धन सदगीर मैदानात. आणि तेवढंच तगडं आव्हान नवोदित असला तरी पण अनेक राष्ट्रीय राज्य स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा मानकरी वेताळ शेळके. सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुंतीपंत मारुती तात्या सातव. आखाडा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीपंत रोहिदास आमले. साईड पंताच्या भूमिकेत मनीष नामदेव. व्यासपीठ रिकामा करा. अतिशय जिगरी दोस्त, परंतु दोस्ती दोस्ती इथं मात्र कुस्ती. निर्णायक विजयासाठी एकमेकांसमोर आहेत. वैद्यकीय हर्षवर्धन सदगीर विरुद्ध वेताळ शेळके. वैद्यकीय टीम कृपया मॅट वरती यायचंय.
सहकार्य करा. जेवढी शिस्त तेवढी स्पर्धा यशस्वी. आणि सरपंचानं कुस्तीला प्रारंभ. लाल कॉस्ट्यूममध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय हर्षवर्धन सदगीर, तर निळ्या कॉस्ट्यूममध्ये वेताळ शेळके. मी आत्ताच नमूद केलं, खूप जिगरी यार आहेत, परंतु प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी सारख्या बहुमोल किताबाचा. आक्रमक होतोय वेताळ, परंतु आपला अनुभव, अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलेला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अनुभवाचा तितकाच फायदा घेतोय. कुस्ती करा. सरपंच सूचना देतात, आक्रमक व्हा पैलवान. गतिमान कुस्ती आहे. सतत कुस्तीतले जागतिक संघटनेचे बदललेले नियम आपल्याला वेगवान कुस्ती करायला उद्युक्त करतायत. आणि दरम्यान सरपंचाचा इशारा, निळ्या कुस्तीगीराला निष्क्रियता जाहीर. पैलवान कुस्ती करा, गुण मिळवा. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती दादा सातव आखाडा प्रमुख आहेत. दुसरे आंतरराष्ट्रीय पंच टेक्निकल सुपरिटे रोहिदाजी आमटे, रविराज निंबाळकर सोलापूर, निळ्या पट्टीतला विजय. यानंतर माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजन गट. माईक खूप छान कुस्ती चालू आहे. माझ्या पत्रकार बंधूंना सोशल मीडियाला कळू द्या पैलवानांचे गुण कसे अर्जित होतात. 30 सेकंदाची निष्क्रियता जाहीर झाली आहे निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या वेताळसाठी. या 30 सेकंदात त्यानं जर गुण घेतला नाही तर ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्ध्याला 1 गुण दिला जातो. अद्याप निष्क्रियतेचे 8 सेकंद वेताळकडे आहेत. डॉक्टर आणि निष्क्रियतेचे 30 सेकंद संपलेत. त्या 30 सेकंदामध्ये स्वतः आक्रमण करून गुण न घेतल्यामुळे लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या हर्षवर्धनला 1 गुणाची नोंद. एकेरी पदासाठी संपलेलं आक्रमण केलंय वेताळनं, परंतु चपळाईनं त्यातनं बचाव केलाय अनुभवी हर्षवर्धननं. दरम्यान स्टेप आउट